हॅलो एव्हरीवन, आपण स्टडी करतोय सेकंड चॅप्टर ऑफ द पार्ट फर्स्ट, दॅट इज द पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. अँड इन दिस चॅप्टर वी हॅव स्टडीड द मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन द प्रिव्हियस लेक्चर, दॅट इज द व्हॅलन्सी. ओके, आपण काय करतोय, पिरियॉडिक प्रॉपर्टीजमधील एक खूप महत्त्वाची असणारी प्रॉपर्टी स्टडी करतोय. आपला जो चॅप्टर सुरू आहे त्याचं नाव आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स आणि त्याच्यातील एक महत्त्वाची असणारी पिरियॉडिक प्रॉपर्टी दॅट इज व्हॅलन्सी आपण स्टडी करत होतो. ओके, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं होतं बघा. जे फर्स्ट 20 एलिमेंट्स आहेत त्यांचे ॲटॉमिक नंबर विथ देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा स्टडी केल्यानंतर आपल्याला काय करता येते, त्यांची व्हॅलन्सी फाइंड आउट करता येते. पण व्हॅलन्सी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स फाइंड आउट करता येणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, सो व्हॉट आर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स? आपण सांगितलेलं आहे द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल ऑफ अन ॲटम आर नोन ॲज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. एक्झाम्पल्स पण आपण पाहिलेली होती. आणखीन तुम्हाला ते चांगल्या पद्धतीनं आज आपण ही जी व्हॅलन्सी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीचा आपण आणखीन चांगला अभ्यास करणार आहोत. सो सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन असणं खूप गरजेचं आहे. बघा, व्हॅलन्सी. ओके, सो एक्झाम्पलमध्ये आपण बघूयात सोडियम विच हॅविंग द ॲटॉमिक नंबर 11 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281. ओके, सो आपला क्वेश्चन काय आहे तर नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द सोडियम, ते किती असणार आहेत? तर नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, तर या ठिकाणी सोडियमच्या केसमध्ये नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती प्रेझेंट आहे? 1. ओके, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती प्रेझेंट आहेत? 1. त्यानंतर मॅग्नेशियम हा जर इलिमेंट आपण पाहिला तर त्याचा ॲटॉमिक नंबर आपल्याला मिळेल 12. ओके, सो त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 282 आणि त्याचे जे नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत ते किती आहेत? 2. समज में आया? सो आपण याच्यातून आपल्याला काय समजतंय की समजा हा जर एखादा ॲटम असेल, त्याचा हा न्यूक्लियस आहे, फर्स्ट शेल, सेकंड शेल, ओके, थर्ड शेल, फोर्थ शेल, तर आपण काय पाहतोय, त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. फक्त आपण काय करतोय या ठिकाणी आउटर मोस्ट ऑर्बिटचा विचार करतोय. ओके, आउटर मोस्ट ऑर्बिट और आउटर मोस्ट शेल, आपण फक्त त्याचा आउटर मोस्ट ऑर्बिटचाच विचार करतोय. सो आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत? मीन्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. ओके, सो एकदा का आपल्याला हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स फाइंड आउट करता आले तर त्याच्यावरून आपल्याला व्हॅलन्सी पण फाइंड आउट करता येईल. आपण ते पण तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये चांगल्या पद्धतीनं समजून सांगितलेलं होतं. सो बघा, आणखीन ते बघूयात. या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की जी व्हॅलन्सी आहे ती काय करणार आहे आपण, व्हॅलन्सी इज डिटरमाइन्ड बाय द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. ओके, सो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सवरूनच आपण काय करणार आहे, त्या इलिमेंटची व्हॅलन्सी डिटरमाइन करणार आहे. ओके, सो स्टेटमेंट काय असेल आपलं, व्हॅलन्सी इज डिटरमाइन्ड बाय द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट शेल ऑफ ॲन ॲटम. म्हणजे त्या ॲटमच्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत त्याच्यावरूनच आपण त्याची काय करणार आहे, व्हॅलन्सी डिटरमाइन करणार आहे. आपण सांगितलेलं होतं तुम्हाला की व्हॅलन्सी म्हणजे काय आहे, तर एखाद्या इलिमेंटला किती नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, त्याची ती ऑक्टेट, त्याची ती ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी तो ॲक्सेप्ट करणार आहे किंवा तो काय करणार आहे, लूज करणार आहे. 2 कंडिशन्स असणार आहेत. ओके, म्हणजे त्या ऑर्बिटमध्ये त्या ऑर्बिटची मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कॅपॅसिटी किती असणार आहे, ती फुलफिल करण्यासाठी तो किती इलेक्ट्रॉन्स कुणाकडून तरी ॲक्सेप्ट करणार आहे किंवा किती इलेक्ट्रॉन्स दुसऱ्याला काय करणार आहे, तो लूज करणार आहे, डोनेट करणार आहे. आणि हे जे सगळं काय आहे याला आपण काय म्हणतोय, ही त्याची काय असणार आहे, व्हॅलन्सी असणार आहे. काय असणार आहे, व्हॅलन्सी. मी तुम्हाला प्रिव्हियस लेक्चरमध्ये काय सांगितलं होतं की हायड्रोजनपासून ते कॅल्शियमपर्यंत सगळ्यांची व्हॅलन्सी फाइंड आउट करायची आहे. ओके, सो शॉर्टमध्ये एकदा सगळ्यांची व्हॅलन्सी आपण बघूयात, तुम्हाला पण ते रिवाइज होऊन जाणार आहे. बघा, पहिलं जे एलिमेंट आहे दॅट इज द हायड्रोजन विच हॅविंग द ॲटॉमिक नंबर 1, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं काय असणार आहे, 1. आणि त्याची व्हॅलन्सी पण किती असणार आहे, लक्षात घ्या, 1 असणार आहे. म्हणजे हा जो कॉलम आहे या ठिकाणचा तो आहे व्हॅलन्सी. ओके, सो त्याची व्हॅलन्सी पण किती असणार आहे, 1, बिकॉज
त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये, आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती प्रेझेंट आहेत 1, आणि तो काय करणार आहे, एक इलेक्ट्रॉन लूज पण करू शकतो किंवा आणखीन एक इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून ॲक्सेप्ट पण करू शकतो. सो त्याच्यामुळं त्याची व्हॅलन्सी किती असणार आहे, 1 असणार आहे. त्यानंतर हेलियमच्या केसमध्ये पहा, त्याचा ॲटॉमिक नंबर 2 असणार आहे. ओके, सो त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे 2, आणि म्हणून त्याची व्हॅलन्सी किती असणार आहे बघा. ही फर्स्ट ऑर्बिट आहे त्याची, आणि फर्स्ट ऑर्बिटमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहेत 2, आणि त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी पण किती आहे 2च आहे. सो त्या ठिकाणी ती जी ऑर्बिट आहे फर्स्ट ऑर्बिट ती फुलफिल आहे, म्हणजे त्याची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढ्या कॅपॅसिटीनं ते इलेक्ट्रॉन्स काय आहेत त्याच्यामध्ये आहेत. सो त्याला गरज नाही आहे. ओके, म्हणजे तो कुणाला इलेक्ट्रॉन डोनेट पण करणार नाही आहे किंवा कुणाकडून इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट पण करणार नाही आहे. सो तो काय असणार आहे बघा, इनर्ट असणार आहे, नोबेल गॅसमध्ये असणार आहे. 18th ग्रुप ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. लक्षात येतंय, आठवते का पहा. हा आपला काय होता, 18th ग्रुप ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल, ज्याची सुरुवात कशापासून झालेली होती, हेलियम. ओके, त्यानंतर निऑन, ऑर्गॉन, समज में आ रहा है, हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. ओके, असे इलेमेंट्स प्रेझेंट होते 18th ग्रुप ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आणि हा जो 18th ग्रुप ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल होता, याला आपण काय काय म्हणत होतो, ते काय आहेत, इनर्ट गॅस. काय आहेत, इनर्ट गॅस, किंवा त्याला आणखीन दुसरे एक नाव आहे, नोबेल गॅस. ओके, नोबेल गॅस, त्याला आपण नोबेल गॅस असं पण म्हणतो. आणि हा जो 18th ग्रुप ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे, हा जो 18th ग्रुप ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे, दिस इज नोन ॲज ऑल्सो झिरो ग्रुप इलेमेंट. यालाच आपण काय म्हणतो, झिरो ग्रुप इलेमेंट असं सुद्धा म्हणतो. म्हणजे बघा, हा जो 18th ग्रुप आहे तो पण आपल्यासाठी या खूप महत्त्वाचा आहे. एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की नेम एनी 2 इनर्ट गॅसेस, नेम एनी 2 नोबेल गॅसेस. लक्षात येते, किंवा झिरो ग्रुप इलेमेंट्समधले कोणते पण 2 इलेमेंट्स तुम्ही सांगायचे आहेत. सो तुम्हाला ऑर्गॉनपर्यंत तरी पाठ पाहिजे, बिकॉज आपण काय केलेलं आहे, फर्स्ट 20 इलेमेंट्स पाठ केलेले आहेत. किती, फर्स्ट 20 इलेमेंट्स. आणि त्या फर्स्ट 20 इलेमेंट्समध्ये हे तिघजण पण येतात. आपल्याला माहीत असेल हेलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 2, निऑनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 10, आणि ऑर्गॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 18. सो 20 पर्यंत आहेत अप टू द कॅल्शियम. हे आपले तिघजण पण काय पाहिजेत, पाठ पाहिजेत, हेलियम, निऑन आणि ऑर्गॉन. आणि लक्षात घ्या, यांचं जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ केलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये ज्या ऑर्बिट्स आहेत आणि त्या ऑर्बिटची त्याची जी कॅपॅसिटी आहे ती काय असणार आहे, फुलफिल झालेली आहे. सो या सगळ्यांची इनर्ट गॅस असणारे, नोबेल गॅस असणारे किंवा झिरो ग्रुपमध्ये असणारे या सर्वांची व्हॅलन्सी ही किती येणार आहे, झिरोच येणार आहे. किती येणार आहे, झिरो व्हॅलन्सी असणार आहे. सो हेलियम त्याच्या ऑर्बिटमध्ये 2 आहेत, सो याची व्हॅलन्सी किती आहे, 0 आहे. बघा आता लिथियम आहे, ॲटॉमिक नंबर 3 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 1 आहे. सो याची व्हॅलन्सी पण किती आहे, व्हॅलन्सी. आता हा जो ही दुसरी ऑर्बिट आहे या ठिकाणी, बरोबर आहे, त्याला 7 इलेक्ट्रॉन कमी पडतील, पण 7 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कुणाकडूनही मिळणार नाहीत. सो त्याच्याकडे असलेला हा जो एक इलेक्ट्रॉन आहे तोच तो दुसऱ्याला देईल, आणि म्हणून त्याची व्हॅलन्सी किती देतोय किंवा किती घेतोय याच्यावर डिपेंड आहे. सो हा एक इलेक्ट्रॉन डोनेट केला की त्याची व्हॅलन्सी किती असणार आहे, 1 असणार आहे. त्यानंतर आहे बेरिलियम 4. ओके, 2 2. या ठिकाणी लक्षात घ्या 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजेत, इथं किती आहेत, 2च आहेत, म्हणून सो हे 2 इलेक्ट्रॉन्स काय केले जातात, डोनेट केले जातात, म्हणून त्याची व्हॅलन्सी किती असणार आहे, 2 असणार आहे. त्यानंतर बोरॉन आहे, ॲटॉमिक नंबर 5. ओके, 2 3. त्याची व्हॅलन्सी किती असणार आहे, 3 असणार आहे. सो त्याच्यानंतर कार्बन आहे 6 2 4. ओके, त्याची व्हॅलन्सी असणार आहे 4. बघा लक्षात येते का ही तुमच्या. नायट्रोजन 7 2 5. त्याची व्हॅलन्सी किती असणार आहे, 3 व्हॅलन्सी असणार आहे. किती व्हॅलन्सी असणार आहे, 3. बिकॉज काय कंडिशन आहे बघा, ज्या वेळेस लास्ट ऑर्बिटमध्ये 1 2 3 4 असे इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत त्यावेळेस ते काय केले जातात, डोनेट केले जातात. ते त्यावेळेस काय केले जातात, डोनेट केले जातात, म्हणजे दुसऱ्याला दिले जातात किंवा त्याला आपण काय म्हणतो, लूज केले जातात. लक्षात येते. पण ज्या वेळेस लास्ट ऑर्बिटमध्ये 5 6 7 अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतील, म्हणजे नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतील, त्यावेळेस दुसऱ्या कुणाकडून तरी इलेक्ट्रॉन्स काय केले जातील रे, ॲक्सेप्ट केले जातील. काय केले जातील, ॲक्सेप्ट केले जातील. सो इथं लास्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत, म्हणून ती फुलफिल करण्यासाठी सेकंड ऑर्बिट फुलफिल करण्यासाठी आपल्याला
3 इलेक्ट्रॉनची गरज आहे. सो 3 इलेक्ट्रॉन दुसऱ्या कोणाकडून तरी घेतले जातील. म्हणून किती घेतले जातील म्हणजे व्हॅलन्सी असणार आहे. सो व्हॅलन्सी ऑफ द नायट्रोजन इज 3. त्याच्यानंतर ऑक्सिजन आहे 8 ॲटॉमिक नंबर आहे त्याचा. ओके 2 6. सो त्याची व्हॅलन्सी किती असणार आहे 2 असणार आहे. बघा ज्यांनी प्रिव्हियस लेक्चरमध्ये ज्या कन्सेप्ट सांगितलेल्या होत्या त्या त्यांच्या लक्षात आलेल्या असतील आणि इथं आपण त्या रिवाईज पण केलेल्या आहेत आणि हे ज्यांच्या लक्षात आलेलं असेल त्यांना हा जो व्हॅलन्सीचा पॉईंट आहे तो 100% समजणार आहे, कारण याच्यामध्ये अवघड असं काही नाही. सो त्याच्यानंतर आपण जर फ्लोरीन बघितला, काय म्हणलं फ्लोरीन बघितलं. ओके नेक्स्ट स्लाईडमध्ये जाऊयात आपण. हां फ्लोरीन ज्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 9. ओके इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 7. सो या ठिकाणी बघा सेकंड ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. मग त्याचा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी, त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी कंप्लीट करण्यासाठी आपल्याला किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्सची गरज आहे या ठिकाणी, तर ओनली 1. सो या ठिकाणी त्याची व्हॅलन्सी किती असणार आहे 1 असणार आहे. सो फ्लोरीन हॅव द व्हॅलन्सी 1. ओके सो त्याच्यानंतर नेक्स्ट निऑन 10 आहे त्याचा ॲटॉमिक नंबर. ओके 2 8. बघा ही फुलफिल आहे कारण त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. सो त्याच्यामुळे त्याची व्हॅलन्सी किती असणार आहे 0 असणार आहे. निऑन झाल्यानंतर आपल्याला माहीत आहे सोडियम आहे, बऱ्याच वेळा आपण त्याची व्हॅलन्सी काउंट केलेली आहे. सो सोडियम 11 2 8 1. सो त्याची व्हॅलन्सी पण किती असणार आहे 1 असणार आहे. मॅग्नेशियम बघा हे ज्यांनी फाइंड आउट केलेलं नव्हतं सांगितल्याप्रमाणे प्रिव्हियस लेक्चरमध्ये त्यांनी परत हे आपल्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे, हे तुम्हाला उपयोगात येणार आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके सो बघा 12 काय आहे 2 8 2. सो त्याची व्हॅलन्सी पण किती असणार आहे 2च असणार आहे. त्याच्यानंतर ॲल्युमिनियम ज्याचा ॲटॉमिक नंबर किती असतो 13. ओके आता हे आपले पार्ट व्हायला पाहिजेत. सो त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 3. आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन पण विचारला जातो. क्वेश्चन काय विचारला जातो बघा, एक्स इज अन एलिमेंट हॅविंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं काहीतरी सांगितलं जातं आणि ते किती सांगितलं जातं 2 8 3. म्हणजे एक एक्स इज अन एलिमेंट विच हॅविंग द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 3. देन आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आणि असे 3 मार्कासाठी क्वेश्चन्स विचारले जातात. काय विचारले जातील रे, की सांगा त्या एलिमेंटचं नाव काय आहे, तो मेटल आहे का नॉन मेटल आहे. तुमच्या एक्झरसाइजमध्ये असे क्वेश्चन्स तुम्हाला काय होतील सापडतील, किंवा त्याची व्हॅलन्सी किती असणार आहे असे तुम्हाला क्वेश्चन्स त्याच्यावरती बनवले जातील. मग त्यासाठी बघा इथं फक्त त्या एलिमेंटचं नाव काय दिलेलं आहे तुम्हाला एक्स असं नाव दिलेलं आहे, पण ते एक्स आहे का नाही आहे. सो तुम्हाला या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून सांगता आलं पाहिजे. या तिघांची तुम्ही बेरीज केल्यानंतर ती बेरीज तुम्हाला किती मिळेल, सम किती मिळेल 13. सो 13 मग असा 13 ॲटॉमिक नंबर असणारा एलिमेंट कोणता आहे ॲल्युमिनियम. मग त्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेची गोष्ट आहे. सो मला सांगा ॲल्युमिनियमची व्हॅलन्सी किती असणार आहे रे 3 असणार आहे. त्यानंतर आहे सिलिकॉन विच हॅविंग द ॲटॉमिक नंबर 14. सो 2 8 4 आणि त्याची व्हॅलन्सी पण किती असणार आहे 4च असणार आहे. त्यानंतर आहे फॉस्फरस. ओके 15 ॲटॉमिक नंबर आहे 2 8 5. ओके आणि आता त्याची व्हॅलन्सी मला सांगा तुम्ही किती असणार आहे. व्हॅलन्सी स्टेट द व्हॅलन्सी ऑफ फॉस्फरस किती असणार आहे 5. नो त्याची व्हॅलन्सी किती असणार आहे 3 असणार आहे. बघा हे इथून पुढचं तुमच्या लक्षात येणं खूप गरजेची गोष्ट आहे. लक्षात येते. आणखीन पण एलिमेंट्स राहिलेले आहेत. नेक्स्ट सल्फर ज्याचा ॲटॉमिक नंबर किती असतो 16 असतो, ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 6. आता बघा या 6 वरून म्हणजे हा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, याच्यावरून तुम्हाला त्याची व्हॅलन्सी सांगता येऊ शकेल. किती असेल रे व्हॅलन्सी, व्हॅलन्सी त्याची किती असेल सांगा मला 2 8 6. तर त्याची व्हॅलन्सी किती असणार आहे 2 असणार आहे, कारण 2 इलेक्ट्रॉन तो ॲक्सेप्ट करणार आहे आणि त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स होणार आहेत, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 8 होणार आहेत. सो त्याचा ऑक्टेट कंप्लीट होणार आहे. त्यानंतर असणार आहे क्लोरीन ज्याचा ॲटॉमिक नंबर 17 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 7. बघा आपण आत्तापर्यंत या चॅप्टरमध्ये हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे किंवा हे जे हायड्रोजनपासून ते कॅल्शियमपर्यंत जे एलिमेंट्स आहेत फर्स्ट 20 एलिमेंट्स ते ॲटलिस्ट 3 वेळा तर सगळे मी तुम्हाला परत परत रिपीट सांगितलेले आहेत. त्याचा पर्पज फक्त एकच आहे की ते तुमचे पार्ट असणं अपेक्षित आहे. समज में आ रहा है. सो हायड्रोजनपासून ते कॅल्शियमपर्यंत हे तुमचे पार्टच असावेत. कारण आता जो क्वेश्चन मी तुम्हाला सांगितलेला आहे एक्स इज अन एलिमेंट हॅविंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डॅश 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 असे जर काय प्रश्न आले तर तुमचे तिथे 3 मार्क हे तुम्हाला काय असणार आहेत बोनस असणार आहेत. कारण आपण जे पाठांतर करतोय फक्त पहिले फर्स्ट 20 एलिमेंट्स विथ देअर ॲटॉमिक नंबर्स अँड सिम्बॉल्स
तर याच्यावर आधारित तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तर अगदी सोप्या पद्धतीनं देता येणार आहेत, पण त्यासाठी पाठ असणं गरजेचं आहे. या ठिकाणी बघा आता क्लोरीन नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 7 आहेत, पण त्याची व्हॅलन्सी मात्र किती आहे 1, कारण 1 इलेक्ट्रॉन कुणाकडून तरी घेतला जाईल. लक्षात येते. त्यानंतर आहे ऑर्गॉन ज्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 18 288 आणि त्याची व्हॅलन्सी किती असणार आहे 0, कारण तो 0 ग्रुपमध्ये पण प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर आहे पोटॅशियम ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 19 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2881 आणि हा 1 इलेक्ट्रॉन काय केला जाईल दुसऱ्याला दिलं जाईल. सो व्हॅलन्सी किती असणार आहे पोटॅशियमची 1 असणार आहे. व्हॅलन्सी किती असणार आहे त्याची 1 असणार आहे. त्यानंतर आहे कॅल्शियम 20. ओके, सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं काय असेल बघा 2882 असं असेल आणि त्याच्यामध्ये त्याची व्हॅलन्सी किती मिळणार आहे आपल्याला 2 अशी व्हॅलन्सी मिळणार आहे. सो आपण काय केलेलं आहे या ठिकाणी फर्स्ट 20 एलिमेंट्स आहेत त्याची व्हॅलन्सी पण मी तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करून दाखवलेली आहे. सो याचं टायटलच होतं खरं तर व्हॅलन्सी म्हणजे पिरियॉडिक प्रॉपर्टीज आपण स्टडी करतोय. आपण काय स्टडी करतोय पिरियॉडिक प्रॉपर्टी. लक्षात घ्या या ठिकाणी टायटल असेल पिरियॉडिक प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. ओके, पिरियॉडिक प्रॉपर्टीज आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एकूण 3 पिरियॉडिक प्रॉपर्टी स्टडी करायच्या आहेत. त्याच्यातली पहिली जी प्रॉपर्टी आहे ती आहे व्हॅलन्सी. काय आहे व्हॅलन्सी. अनदर पिरियॉडिक प्रॉपर्टी दॅट इज द ॲटोमिक साईज. काय आहे ॲटोमिक साईज आहे. आणि नंतरची जी तिसरी आहे दॅट इज द मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. ओके, अशा या 3 पिरियॉडिक प्रॉपर्टीज आहेत ज्या तुम्हाला स्टडी करायचे आहेत आणि त्यातली मी काय करतोय तुम्हाला पहिल्यांदा फक्त व्हॅलन्सी म्हणजे काय आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला काय करून सांगतोय एक्सप्लेन करून सांगतोय की व्हॅलन्सी काय असणार आहे. लक्षात येते तुमच्या व्हॅलन्सी काय असणार आहे. सो त्याच्यासाठी आता जे मी तुम्हाला व्हॅलन्सीचं जे सांगितलेलं आहे ते सगळं खूप महत्त्वाचं आहे, पण आता त्याच्याकडे आपण एक पिरियॉडिक प्रॉपर्टी या अँगलनं बघूयात की याच्यामध्ये चेंज कसा होतो. ओके, या व्हॅलन्सीमध्ये चेंज कसा होतोय ग्रुपच्या म्हणजे ग्रुपमध्ये इन द ग्रुप्स अँड इन द पिरियड्स हे आपल्याला पाहायचं आहे. सो आता लक्षात घ्या आपण काय करूयात या ठिकाणी जो फर्स्ट ग्रुप आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी ड्रॉ करून दाखवतो. ओके, फर्स्ट ग्रुप ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल ज्याची सुरुवात कशाने होते हायड्रोजन. त्याच्यानंतर कोण आहे हेलियम आहे का याच्यामध्ये नाही आहे कारण तो काय आहे पिरियडमध्ये आहे, पण इथं त्याच्या ग्रुपमध्ये मात्र कोण आहे लिथियम आहे. त्याच्यानंतर कोण आहे सोडियम. ओके, पोटॅशियम. त्याच्यानंतर कोण आहे रुबिडियम. त्याच्यानंतर कोण आहे सीझियम आणि त्याच्यानंतर कोण आहे फ्रान्सियम. ओके, सो हायड्रोजन लिथियम सोडियम पोटॅशियम रुबिडियम सीझियम आणि फ्रान्सियम हे तुम्हाला सगळेच येणं अपेक्षित आहे का अजिबातही नाही. तुम्हाला फक्त या ठिकाणी पोटॅशियमपर्यंत माहीत पाहिजेत. का बरं, कारण पोटॅशियम हा काय आहे आपण पाठ केलेल्यामध्ये आहे. आपण कितीपर्यंत पाठ करतोय अप टू द कॅल्शियम 20पर्यंत पाठ करतोय. सो त्याच्यामध्ये हा इन्क्लूड आहे पोटॅशियम ज्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 19. सो आपले इथपर्यंत तर पाठ पाहिजेत. बघा हा आहे आपला पिरियॉडिक टेबलमधला फर्स्ट ग्रुप ज्याला आपण एका नावाने ओळखतोय. आपण पाहिलं आहे कुठेतरी ज्याला एका नावाने ओळखतोय स्पेसिफिक. काय नाव होतं त्याच्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये कोणते एलिमेंट्स आहेत अल्कली मेटल्स. ओके, सो अल्कली मेटल्स आर प्रेझेंट इन द फर्स्ट ग्रुप ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल हे आपण पाहिलेलं आहे. सो तुम्हाला जर परीक्षेमध्ये क्वेश्चन आला नेम एनी 2 अल्कली मेटल्स, नेम एनी 2 अल्कली मेटल्स, तर त्याच्यामध्ये तुम्ही याच्यातले कोणते पण 2 मेटल लिहिणार आहात. पण हायड्रोजन हे न लिहिता तुम्ही काय करायचं कारण हायड्रोजन इज अ नॉन मेटल. हायड्रोजन एक्सेप्शन आहे की हायड्रोजन हा काय असतो नॉन मेटल असतो, पण तो फर्स्ट ग्रुपमध्ये येतो. मग आपण काय करायचं लिथियम लिहा किंवा तुम्ही सोडियम पण लिहू शकता किंवा पोटॅशियम पण लिहू शकता. लिथियम सोडियम पोटॅशियम. मला वाटतं सोडियम आणि पोटॅशियम हे तुमचे पाठ होऊन जातील. बघा आपल्याला इथे काय करायचं आता व्हॅलन्सीचा स्टडी करायचं. फक्त कशाचा स्टडी करायचा आपल्याला व्हॅलन्सीचा स्टडी करायचा आहे. सो सगळ्यांचं लक्ष पाहिजे. मी काय करतो या ठिकाणी या हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ करतो जे की त्याचं आहे 1. लिथियम असेल तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 1. सोडियम असेल तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 8 1. पोटॅशियम असेल तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 8
8 1 या ठिकाणी तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की बघा त्याच्या लास्ट ऑर्बिटमध्ये जे नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत ते सेमच आहेत आणि आपल्याला माहित आहे व्हॅलन्सी इज डिटरमाइन्ड बाय द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स सो आपल्याला त्यांची व्हॅलन्सी या सगळ्यांची चारही जणांची या ठिकाणी सांगता येऊ शकेल. सो मला सांगा हायड्रोजनची व्हॅलन्सी किती असणार आहे रे 1. ओके हां त्याच्यानंतर लिथियमची व्हॅलन्सी किती असणार आहे 1. सोडियमची किती असणार आहे 1. ओके पोटॅशियमची व्हॅलन्सी किती असणार आहे 1. सो तुमच्या एक गोष्ट या ठिकाणी लक्षात येते का बघा की सगळ्यांची व्हॅलन्सी सेम आहे. आपण मग या रुबिडियम सीजियम आणि फ्रान्सियमची बघितली तरी यांची पण व्हॅलन्सी आपल्याला किती मिळणार आहे माहिती का 1 1 आणि 1 अशीच मिळणार आहे. सो सगळ्यांची व्हॅलन्सी सेम आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो बघा फक्त हा मी तुम्हाला काय केलेलं आहे आता एकच ग्रुप दाखवलेला आहे. मी आणखीन तुम्हाला ग्रुप्स दुसरे दाखवू शकतो त्याच्यामध्ये पण आपण ते प्रूव्ह होते का पाहूयात. पण मला एक तुम्हाला स्टेटमेंट सांगायचे बघा ते तुमच्या लक्षात येते का. सो बघा द व्हॅलन्सी द इलेमेंट्स हॅव्हिंग बघा म्हणजे जे द इलेमेंट्स प्रेझेंट इन द सेम ग्रुप बघा मी काय स्टेटमेंट सांगतोय द इलेमेंट्स प्रेझेंट इन द सेम ग्रुप शो सेम व्हॅलन्सी. द इलेमेंट्स प्रेझेंट इन द सेम ग्रुप शो सेम व्हॅलन्सी का असं बिकॉज दे हॅव द सेम outermost electronic configuration or same number of valence electrons. म्हणजे जे इलेमेंट एकाच ग्रुपमध्ये प्रेझेंट आहेत सिमिलर ग्रुपमध्ये प्रेझेंट आहेत त्या सगळ्यांची व्हॅलन्सी मात्र काय असते सेमच असते. ओके आपण काय करूयात आपल्या पिरियडिक टेबलमधला जो एक दुसरा ग्रुप आहे तो दुसरा ग्रुप पण या ठिकाणी काय करूयात बघूयात की त्याची व्हॅलन्सी काय येते. ओके सो बघा आता या ठिकाणी मी तुम्हाला दुसरा ग्रुप एक्सप्लेन करून सांगतो. दुसऱ्या ग्रुपमध्ये जे इलेमेंट्स प्रेझेंट आहेत हां बघा त्याची सुरुवातच कुणापासून होते बेरिलियम त्याच्यानंतर मॅग्नेशियम त्याच्यानंतर कॅल्शियम. ओके बघा या ठिकाणी बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम स्ट्रॉन्टियम बॅरियम आणि रॅडियम आपल्याला फक्त कॅल्शियमपर्यंत येणं अपेक्षित आहे कारण ते 20 मधले आहेत. सो बघा आता बेरिलियम हा आहे आपला सेकंड ग्रुप ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल ज्याला आपण अल्कलाइन अर्थ मेटल्स या नावानं पण ओळखतो. आता याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की बेरिलियम ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 कारण त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 4. मॅग्नेशियमचं आहे 282 कॅल्शियमचं 2882 लक्षात येते बघा सगळीकडं तुम्हाला सेम नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सापडतील आणि आपल्याला माहीत आहे हे जर सेम नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतील तर त्यांची व्हॅलन्सी सेमच असणार आहे आणि या सगळ्यांची व्हॅलन्सी किती असणार आहे 2च आहे. सो द इलेमेंट्स प्रेझेंट इन द सेम ग्रुप शो सेम व्हॅलन्सी म्हणजे जे इलेमेंट्स एकाच ग्रुपमध्ये प्रेझेंट आहेत त्या सगळ्यांची व्हॅलन्सी मात्र काय असते सेमच असते. त्या सगळ्यांची व्हॅलन्सी काय असते सेमच असते. आणखीन एक ग्रुप आपण काय करूयात या ठिकाणी घेऊयात. ओके आणखीन एक ग्रुप घेऊयात बघूयात तुमच्या ते पण लक्षात येते का बघा 17th ग्रुप जो आहे मॉडर्न पिरियडिक टेबलमधला तो या ठिकाणी बघूयात. ओके ज्याची सुरुवात कशापासून होते रे फ्लोरीन ओके क्लोरीन हां ब्रोमीन ओके आयोडीन अस्टॅटाईन बरेच आहेत पुढं आपल्याला ते नेसेसरी नाहीत आपल्याला कशापर्यंत येत आहेत फक्त हां फ्लोरीन आणि क्लोरीन इथपर्यंतच आपल्याला ते एलिमेंट्स येत आहेत. काय येत आहेत फ्लोरीन आणि क्लोरीन हे महत्त्वाचे 2 व्यवस्थित दाखवूयात. हां फ्लोरीन आणि क्लोरीन याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे बघा 2 7 क्लोरीनचं काय आहे 2 8 7 आला का 7 7. सो याची पण व्हॅलन्सी किती असणार आहे एकच असणार आहे आणि याची पण व्हॅलन्सी किती असणार आहे एकच असणार आहे. सो आपण परत एकदा ते स्टेटमेंट तुम्हाला सांगतोय द इलेमेंट्स प्रेझेंट इन द सेम ग्रुप शो सेम व्हॅलन्सी. आपल्याला परीक्षेमध्ये गिव्ह सायंटिफिक रिझन म्हणून सुद्धा विचारलं जाणार आहे. गिव्ह सायंटिफिक रिझन काय असणार आहे द इलेमेंट्स प्रेझेंट इन द सेम ग्रुप शो सेम व्हॅलन्सी. मग त्याचा आन्सर काय असणार आहे बघा बिकॉज द इलेमेंट्स प्रेझेंट इन द सेम ग्रुप हॅव्हिंग सेम आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं जे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते सेमच आहे किंवा ऑर त्याला आपण असं म्हणू शकतो की हॅव्हिंग द सेम नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स
म्हणजे त्याचे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत ते पण सेमच आहेत. मग त्याच्यावरून आपल्याला काय सांगता येऊ शकतं दुसऱ्या पॉईंटमध्ये, की ते आपण नोट्समध्ये पण बघणार आहोत, व्यवस्थित दिलेलं आहे. ओके, सो त्याच्यामध्ये आपण काय सांगणार आहोत दुसरा पॉईंट, की व्हॅलन्सी इज डिटरमाइन्ड by the number of valence electrons. So the elements present in the same group show same valency. ओके, ते आपल्या नोट्समध्ये आहे, ते तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे. लक्षात येते. आणखीन एक ग्रुप या ठिकाणी बघूयात, म्हणजे तुमच्या चांगल्या पद्धतीने ते लक्षात येईल. बघा, जो 18th ग्रुप ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल आहे तो परत एकदा या ठिकाणी मी ड्रॉ करतोय, ज्याची सुरुवातच हेलियम न होते, त्यानंतर आहे निऑन, त्यानंतर आहे ऑर्गॉन. पुढचे एलिमेंट्स मी या ठिकाणी ड्रॉ करत नाही कारण ते आपल्याला नेसेसरी नाही आहेत. सो याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे 2, याचं काय आहे 2 8. ओके, याचं काय आहे 2 8 8. आता तुम्ही म्हणताल इथं 8 आहे, इथं 8 आहे, पण इथं 2 आहे. आपल्याला ते महत्त्वाचं नाही, आपल्याला काय महत्त्वाचं आहे बघा, व्हॅलन्सी सगळ्यांची बघायची आपल्याला, सिमिलर येते का. याची व्हॅलन्सी किती आहे 0, याची व्हॅलन्सी किती आहे 0, याची व्हॅलन्सी किती आहे 0. सो सेम व्हॅलन्सी. सो द एलिमेंट्स प्रेझेंट इन द सेम ग्रुप शो द सेम नंबर ऑफ व्हॅलन्सी. म्हणजे त्या सगळ्यांचीच व्हॅलन्सी काय आहे, एकसारखी आहे. म्हणजे आता एक गोष्ट तुम्हाला पाठ व्हायला पाहिजे, की जो ग्रुप आहे त्या ग्रुपमधल्यांची सगळ्यांची व्हॅलन्सी एकसारखीच असते. ओके, म्हणजे ज्या पहिल्या एलिमेंटची जी व्हॅलन्सी असेल तीच त्याच्यामधल्या शेवटच्या एलिमेंटची व्हॅलन्सी असणार आहे, त्याच्यामध्ये चेंज होणार नाही. लक्षात येते का. सो ही त्याची काय आहे, पिरियॉडिक प्रॉपर्टी आहे. बघा, लक्षात घ्या. आता आपण काय बघतोय की ग्रुपमध्ये व्हॅलन्सी काय झालेली आहे. मग तुम्हाला एक्झाममध्ये स्टेटमेंट येऊ शकतं, इन अ ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम व्हॅलन्सी चेंजेस फ्रॉम 1 to 4. म्हणजे काय म्हणतं, व्हॅलन्सी चेंजेस फ्रॉम 1 to 4 अशा पद्धतीनं चेंज होतो. व्हॅलन्सीमध्ये होतोय का रे चेंज, अजिबातही नाही. कारण जे एलिमेंट्स एकाच ग्रुपमध्ये प्रेझेंट आहेत त्या सगळ्यांची व्हॅलन्सी काय आहे, सिमिलर आहे. समझ में आ रहा है कुछ. हां, हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यानंतर बघूयात आपण आता पिरियडमध्ये व्हॅलन्सीचं काय होतं. ओके, कशी व्हॅरी होते व्हॅलन्सी. सो त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, या ठिकाणी जो पहिला पिरियड आहे त्या पहिल्या पिरियडमध्ये फक्त बघा, या ठिकाणी एक हायड्रोजन आहे आणि या ठिकाणी नंतर 18th ग्रुपमध्ये आपल्याला दिसेल, मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये पहा वाटलं सर तुम्ही, हेलियम आहे. मग आता बघा, हा काय आहे, पहिल्या पिरियडमध्ये असणारे इन द फर्स्ट पिरियड ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल हे 2 एलिमेंट्स आहेत. ज्यांच्या पिरियड्स आणि ग्रुप्स लक्षात आलेले असतील त्यांना हे आता समजणार आहे. सो हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 आहे, हेलियमचं किती आहे रे 2 आहे. म्हणजे बघा, आता याची व्हॅलन्सी जर बघितली तर हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 असणार आहे, हेलियमची व्हॅलन्सी किती असणार आहे 0 असणार आहे. सो सेम व्हॅलन्सी नाही आहे या ठिकाणी. म्हणजे पिरियड्समध्ये फ्रॉम लेफ्ट टू राईट आपण पाहत असताना आपल्याला त्यांची सिमिलर व्हॅलन्सी दिसत नाही आहे. आता काय करूयात, आपण सेकंड ग्रुप बघूयात. मॉडर्न पिरियडिक टेबलमधला काय करूयात, सेकंड ग्रुप बघूयात, ज्याची सुरुवातच बघा कशापासून होते रे, लिथियम पासून होते. या ठिकाणी लिथियम आहे, बरोबर आहे. त्यानंतरच त्याच्या शेजारीच आहे कोण आहे, बेरिलियम. त्यानंतर इथं डी ब्लॉक आहे, अख्खा काय आहे डी ब्लॉक आहे. आणि नंतर मग 13व्याच ग्रुपमध्ये आपल्याला तो सापडेल बोरॉन, बरोबर आहे. 14व्या ग्रुपमध्ये आपल्याला सापडेल कार्बन. ओके, त्याच्यानंतर आपल्याला कोण मिळेल, नायट्रोजन. ओके, त्यानंतर आपल्याला मिळेल ऑक्सिजन, त्यानंतर आपल्याला मिळेल फ्लोरीन आणि त्यानंतर आपल्याला काय मिळेल, निऑन. आणि या ठिकाणी हा जो सेकंड पिरियड आहे तो काय होईल, एंड होईल. लक्षात येतंय. सो बघा, हाच काय आहे, सेकंड पिरियड आहे. याच्यामध्ये काय फक्त लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन हे सिरियलीच मांडतोय आपण, बरोबर आहे. कारण आपल्याला माहित आहे मॉडर्न पिरियडिक टेबलची जी अरेंजमेंट आहे ती काय आहे, अकॉर्डिंग टू देअर इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर्स नुसार आहे. समझ में आ रहा है. हां, मग आता बघा, या ठिकाणी लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण ड्रॉ करूया 2 1. ओके, बेरिलियमचं 2 2. समझ में आ रहा है कुछ. हां, 2 3. या ठिकाणी बघा 2 4 2 5 2 6. लक्षात येते. हां, 2 7 आणि 2 8. आता या सगळ्यांची आपण व्हॅलन्सी बघूयात. हां, लिथियमची व्हॅलन्सी किती आहे 1, बेरिलियमची व्हॅलन्सी किती आहे 2, हां बोरॉनची किती आहे 3, कार्बनची किती आहे 4, नायट्रोजन 3, ओके, ऑक्सिजन 2, हां फ्लोरीन 1 आणि या ठिकाणी किती आहे 0. सो बघा, हे तुम्हाला सगळीकडं असंच दिसणार आहे. काय दिसतंय, तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे लक्षात घ्या. तर इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट,
राईट. हा फक्त आपण एकच पिरियड बघितला, हे सगळ्या पिरियड्समध्ये असंच असेल, फक्त हा पहिला पिरियड सोडून. आता इथून पुढे सगळ्या पिरियडमध्ये असंच आपल्याला मिळून जाईल. काय मिळून जाईल की व्हॅलन्सी, बघा कसं म्हणणार आहे आपण स्टेटमेंट, इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट व्हॅलन्सी इन्क्रीजेस 1 to 4, व्हॅलन्सी इन्क्रीजेस 1 to 4, देन डिक्रीजेस 4 to 0. बघा व्हॅलन्सीमध्ये कसं व्हेरिएशन होतं आहे, 1 2 3 4, त्याच्यानंतर 4 3 2 1 0. लक्षात येते म्हणजे काय होते बघा, 1 झाली, 2 झाली, 3 4, पण परत नंतर 4 पासून परत 3 2 1 आणि 0. अशा पद्धतीनं या व्हॅलन्सीमध्ये हे व्हेरिएशन आपल्याला सापडते. लक्षात येते. हा स्टडी आपण कुठला केलेला आहे रे, हां इन द पिरियड. कुठला केलेला आहे, इन द पिरियड, म्हणजे आपल्याला पिरियडमध्ये असं त्याचं व्हेरिएशन झालेलं दिसतं. सो आपण काय सांगणार आहोत लक्षात घ्या की इन अ ग्रुप जे एलिमेंट्स आहेत त्या सगळ्यांची व्हॅलन्सी काय असते, सेमच असते. म्हणजे ग्रुपमध्ये व्हॅलन्सी चेंज होत नाही, व्हॅलन्सी व्हेरी होत नाही. पण इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट, व्हॅलन्सी इन्क्रीजेस 1 to 4, देन डिक्रीजेस 4 to 0. हे सगळीकडं असंच असणार आहे. वाटलं तर तुम्ही काय करा, जो थर्ड पिरियड ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल आहे तो वाटलंच तर एकदा त्याच्यामध्ये खात्री करून पहा. त्याची सुरुवातच कशापासून होते थर्ड पिरियडची, हां सोडियमची, त्याच्यानंतर कोण आहे मॅग्नेशियम, त्याच्यानंतर ॲल्युमिनियम. तर त्याच्यामध्ये तुम्ही त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून पहा, त्याची व्हॅलन्सी शोधा, तर ती तुम्हाला अशीच दिसेल. पहिल्यांदा सोडियमची 1 आहे, मॅग्नेशियमची 2 आहे, ॲल्युमिनियमची 3 आहे, सिलिकॉनची 4 आहे, फॉस्फरसची परत 3 आहे, परत 2 आहे, परत 1 आहे, परत 0 आहे. म्हणजे इन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट व्हॅलन्सी इन्क्रीजेस 1 to 4, देन डिक्रीजेस 4 to 0. समझ में आ रहा है कुछ. तर ही होती आपली 3 पिरियडिक प्रॉपर्टीजमधली पहिली पिरियडिक प्रॉपर्टी, दॅट इज द व्हॅलन्सी, जे आपण स्टडी केलेली आहे की ग्रुपमध्ये तिचं व्हेरिएशन कसं आहे आणि पिरियडमध्ये त्याचं व्हेरिएशन कसं आहे. ओके. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पिरियडिक प्रॉपर्टी स्टडी करतोय, दॅट इज द ॲटोमिक साईज. सो थांबूयात आपण. थँक्यू.